थांब शोधतोय. सापडेल सापडेल. यार माझी इयरिंग होती यार, बर्थडे गिफ्ट होतं ते माझं. हो सापडेल, काय टेन्शन घेऊ नको. इकडेच असेल कुठेतरी ते. अरे तुम्ही दोघं काय करता इथे? नाही काही नाही, हिचं इयरिंग हरवलंय ते शोधतोय आम्ही. तुम्ही सगळे आज जमला नाही एकत्र? नाही, आणि परत कधीच नाही जमणार. का पण असं का? फार काही इम्पॉर्टंट नाहीये आणि तुझ्यासाठी तर अजिबातच नाही. अरे काय झालंय? तुम्ही काही लपवताय का? अगं ज्या गोष्टीत तुला इंटरेस्टच नाही ती लपवायची कशाला? काय रे अमोल? अगदी करेक्ट बोलली. तो नचिकेत आता कधी भेटणार नाहीये का तुम्हाला? नाही भेटणार. पण त्याने तुला काय फरक पडतोय? अगं ज्या दिवशी पिझ्झा चुकून तुमच्या घरी डिलिव्हर झाला होता ना, त्या दिवशीच त्याला बोललो होतो माफी वगैरे मागायच्या फंडात पडूच नको. पण त्याने आमचं ऐकलं नाही. गिल्टी वाटत होतं ना त्याला. अगं त्या बिचाऱ्याचा तर प्रॉब्लेमच आहे ग. तो काही बोलायला गेला ना नेहमी मिसइंटरप्रेटच होतो. सई, तुला तो स्वार्थी वाटतो पण आम्हाला अजिबात वाटत नाही. तो खरंच खूप जेन्युइन आहे ग. पण तुला आम्ही हे बोलायला गेलो ना तर तुला असं वाटतं आम्ही त्याच्याच बाजूने बोलतोय. आणि तो आता आम्हाला कधीच भेटणार नाही. त्याने प्रत्येकाला मेसेज करून फ्रेंडशिप तोडली आहे. अमोल आपण हे सगळं हिला का सांगतोय? इट्स जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम. अरे हे बघ, वा तुझं इयरिंग पण सापडला. थँक गॉड. चल सई आम्ही निघतो. हो हो. एक मिनिट, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना? मगाशी सुद्धा त्या दोघांनी असंच काहीतरी करून तो नचिकेत किती भोळा आहे, चांगला आहे हे सगळं पटवून द्यायचा प्रयत्न केला मला. हे सगळं कळतंय मला. हो मुद्दाम करतोय आम्ही हे सगळं. अगं सई तू आमची फ्रेंड आहेस यार, तुझ्यापासून काय लपवायचं? नचिकेत बद्दल जे काय आम्हाला वाटतं ना ते सगळं आम्ही खरं सांगतोय तुला, म्हणूनच हे सगळं नाटक केलंय आम्ही. आणि सई यापुढे सगळं डिसिजन तुझ्या हातात आहे. आम्ही काहीच इंटरफेअर नाही करणार. माझं खरंच चुकतंय का काही? आजी तू इथे काय करतेस? सई मला तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? तुला माहितीये? अगं अगं बस इथे. अगं थांब जरा. काय करतेस आजी? थांब जरा. मला सांग, आज तुझे मित्रमैत्रिणी रस्त्यात भेटले होते? हो. तुला कसं माहिती? कारण मीच त्यांना सांगितलं होतं की सईला रस्त्यात गाठा आणि सगळं सांगा म्हणून. आजी तू त्या नचिकेतसाठी का करतेस एवढं सगळं? आता तू मला सांगणार आहेस का कुणाशी कसं वागायचं ते? तसं नाही का आजी, पण आल्यापासून तो अप्पांना त्रास देतोय आणि तरीही तू त्याची बाजू घेतेस. तुझ्या अप्पांना त्रास करून घ्यायची सवयच आहे. तो मुद्दाम असं काही नाही करत आहे ग. एवढी कशी खात्री आहे ग तुला? कारण तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. अगदी साधा आहे ग मुलगा तो. आणि तुला वाटतो तसा स्वार्थी तर अजिबात नाहीये. मग त्याने त्या दिवशी स्वतःच्या घरी का थांबवून घेतलं तुला? त्याच्या कामासाठीच ना? अगं तो नाहीच म्हणत होता. त्याला काळजीच वाटत होती की तू जास्त चिडशील म्हणून. पण मला दया आली ग. मीच म्हणलं मी मदत करते म्हणून. काल पण मीच त्याला विचारलं की सई तुला काय बोलली, कशावरून भांडण झालं, पण त्यांनी एका शब्दाने तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही. कारण काय? तर त्याला भीती वाटत होती की आपल्यात गैरसमज होतील. पण त्याच्यामुळे आपल्यात गैरसमज झालेत असं नाही वाटत आहे का तुला? आता समोरच्याचं काही समजूनच घ्यायचं नाही म्हणल्यावर आणखीन काय होणार आहे सांग? तो बिचारा डॉक्युमेंटरी करतोय ना, ती कशासाठी? तर आपली मराठी खाद्य संस्कृती लोकांपर्यंत पोचावी म्हणून. मग तर उलट आपण त्याला डोळे बंद करून मदत केली पाहिजे. जाऊन दे, बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. मला जे वाटलं ते मोकळेपणाने सांगितलं. आता पुढचं काय ते तू ठरव. पण मी मात्र ठरवलंय की त्याला मदत करायची. तो कितीही नाही म्हणला तरी माझ्या परीने जेवढी जमेल तेवढी मी मदत करणार. कारण तो जे करतोय ते आपल्या संस्कृतीसाठी. Yeah, no, it's not working out.
नाही नाही जमणार नाही आता. What? Yeah, I'm gonna come home now. Yeah. Listen, hold on. I'll call you later. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. All right. Tell me. इथे नको. Oh, yeah, right. Please, come in. नाही नाही नको. आपण तिथे जाऊन बोलूयात का? All right. Please, come, please. Yeah, tell me. It's okay, go on. Tell me. मी तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटरीमध्ये मदत करायला तयार आहे. What? Come again? नाही म्हणजे मला जाणवलं मी तुमची पण बाजू समजून घ्यायला हवी होती. पण मी आता मदत करायला तयार आहे. It's great. It's great. Thank you, by the way. Thank you. Let's shift inside. We can talk inside. Come, please. Please. Come and make yourself comfortable, okay? Come. Come. Oh, I'm sorry. It's really a mess over here. It's a bachelor's pad, you know? नाही नको असू द्या. मी नाही येऊ शकत आतमध्ये. Why? Why not? नाही नको मी निघते. No, please wait. You know, it's too much for me to handle. It's really a good news. मैत्रीणला सांगून येतो माझ्या. You stay here, please. Stay here, please. अहो पण ऐकून तर घ्या. आधीच उल्हास, त्यात श्रावण मास. काय? अहो काय म्हणजे मथळा आहे बातमीचा. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी म्हण आहे ती. मथळ्यात चुकलाय. हो. पुढं वाचा. राज्यभर पडलेल्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि त्यामुळे भाज्या गगनाला भिडल्यात. भाज्या गगनाला भिडलेत का भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत? अहो इथे काय लिहिलंय ते वाचून दाखवते हो मी तुम्हाला. मी नाही लिहिलंय हे. तर वर्तमानपत्रात जर अशी भाषा असेल तर मग सगळंच संपलं. नवचैतन्य मंडळातर्फे भव्य महिलांचे क्रिकेट सामने. भव्य महिला? अहो महिलांचे भव्य चेंडू फळी सामने असं असायला हवं होतं. हो बरोबर आहे तुमचं. तुम्ही पत्र लिहून कळवता ना. नाही कळवणारच आहे मी त्यांना. हा दुसरा उद्योग काय आहे? काय? नाही काय नाही वाचते पुढे वाचते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी चंद्र नेमका कधी निर्माण झाला ह्याचा अंदाज नव्याने वर्तवलाय. हे मांजर फार आवाज करतय. मी बघतो. नको नको मी बघते ना. अहो तुम्हाला कशाला उगीच त्रास. त्रास कशाला आलाय त्रास मला? नाही म्हणजे अहो ते मांजर आहे ना ते माझ्या ओळखीच आहे. माझं ऐकेल.
तुमच्याशी वाद घालणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. जा जा जा, बघा ते मांजर. हा मला सांगतायत हे असले मराठी भाषा लिहितायत, वर्तमानपत्र छापतायत. आमचा वाघोबा येणारच होता तुझ्यावर झडप घालायला. देवकी, I have a good news for you. अरे हो, मी विचारणारच होते. केवढा आनंद झालाय तुला आज. Sai has agreed to help me. काय सांगतोस? ते घडणारच होतं म्हणा, पण ती स्वतः आली होती तुला सांगायला. Yeah. Devki, you know what? I'm really relaxed today. अरे ते दिसतच आहे. आनंद नुसता ओसंडून वाहतोय तुझ्या चेहऱ्यावरून. खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला साई मुले. हो हो, म्हणजे माझ्याही लेकराला कुठेतरी वाईट वाटत होतच. लेकर? काही नाही रे, मी आपली पुटपुटत होते. पण आता तू खुश आहेस ना? Yeah. Devki, I'll go now. Sai is waiting. Late झाला पारात चिडणार. हो, मी पण जाते, नाहीतर आमचे तिरसटराव येतील मांजराला शोधत. Bye bye. Hey, Devki. You're too cute. And I'm really happy today. हे नचिकेत, मी पण आज खूप खूप हॅपी आहे. आणि तू सुद्धा खूप क्यूट. रिचाला कॉल करणार. हा कर कर, तिला पण खूप आनंद होईल. Bye bye. Yeah, Richard. Good news. काम झाला. The documentary is on. No, I'm not joking. I'll tell you later. सांगणार तुला, okay? Yeah, I'll talk to you later. Bye. Yeah. सांगून आलात मैत्रिणीला? Yeah, she's happy. कोण आहे तुमची मैत्रीण? Devki. I mean, I'm sorry, but she said first name use केलं चालणार. She likes it. I hope Devki बोलला problem नाही. तिला आवडत असेल तर माझी काहीच हरकत नाही. Great. I thought angry होणार परत तू. नाही. Great. बरं मला सांगा, तुमच्या कामाला कधीपासून सुरुवात करायची? Today, आज, आता करायचं. Come, let's go. Come. I'm sorry. I know it's really funny, but overexcited झालो. निघू मी? Why? आज स्टार्ट नाही करायचं? नाही, आज नको. बरं, मी उद्या येते. तुम्ही सगळ्यांना बोलावून ठेवा. सगळ्यांना? हो, म्हणजे आपण दोघंच काय करणार, सगळे असतील तर मजा येईल. Don't worry. I'll call them. भेटू मग उद्या सकाळी. आणि हो, आप्पांना यातलं काही कळता कामा नये. Obviously. So, at what time will you come? 10 वाजता येते. 10 a.m. Sure, no problem. Bye. Yeah. त्या मांजराला धडा शिकवायला निघाले होते. मी म्हटलं तुम्ही बसा, मी जाते. पण आजी, मी त्याला मदत करायला नाही म्हणाले. मला मनातून खरंच खूप कसतरी वाटत होतं ग. अगं मला ते समजत होतं, चांगल्या माणसाला ना फार वेळ कोणाशी वाईट नाही वागता येत. पण आजी, उगीच मी त्याचा खूप रागराग केला ना. अगं ते सगळं गैरसमजातून झालं.
तू फार विचार नको करूस त्याचा. बर मला सांग, उद्या त्याला मदत करायला जाणारात ना? हो 10 वाजता जाणार आहोत. हा, पण आता तू इकडची काळजी अजिबात करू नकोस. इकडची आघाडी मी बघीन. आता कसला विचार करतेस? तो परदेशी मुलगा आहे, आपली स्वदेशी तत्व आहेत. आपण चुकतोय का, हे चांगलं आहे का वाईट आहे, करू का नको, कसं होईल कसं नाही होईल, असला काही विचार करू नकोस. कारण तो मुळात खूप चांगला आहे, काही चुकत नाहीये, आपल्या संस्कृतीचा प्रचारच करतोय. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला छान मदत करा. हो. सई, आपल्या त्या मधल्या दाराच्या कुलपाची जोड किल्ली तुझ्याजवळ दिली होती ना मी? हो अगं बघ कुठे. हा हे घे. तुला लागले की मी देते परत. आजी, आपण हे सगळं आप्पांपासून लपवून करतोय ग. हो ग, पण आपण चुकीचं काहीच नाही करत आहे. एका प्रामाणिक मुलाला चांगल्या कामासाठी मदत करतोय ना. आणि माझ्या आग्या वेताळाला मी बघीन, तू नको काळजी करू. बर, तू झोप आता, मी येते. चल. She said she'll come by 10. All right. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Not bad, not bad. Welcome, Sai. Welcome home. हे काय, अजून आले नाही सगळे? No, they'll come. Till then, आपण बोलूया. What should we cook today? I think we should start with Talipit. The thing is that day Devki ala Talipit banwala, but it was not possible. So let's start with Talipit. Come. What happened? बाहेर का गेलं? Come inside. नाही नको, त्यांना येऊ दे आधी. It's okay, they'll come. आपण बोलू, we can talk. Come. नाही नको, आधी येऊ दे ना सगळ्यांना. Sai, time waste का करायचं on this? आपण वाट बघू ना त्यांची. Yeah, Amol. Where are you? थांबलो तुझ्यासाठी. Come fast. Yeah. They're coming. They're on the way. ठीक आहे, येऊ द्या त्यांना. मी इथेच थांबते.
not reachable.